हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे. आता चालू आहे विंटर, तर विंटर स्पेशल गाजरचा हलवा एकदम टेस्टी बनतो आणि एकदम चविष्ट बनतो, एकदम छान फ्लेवरचा बनतो. चला तर गाजरचा हलवा बनवूया माझ्या स्टाईलचा. चला बनवूया. आता सगळ्यात पहिले छान गाजर घ्यायचे आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि सोलणीने पहिले सोलून घ्यायचे छान प्रकारे, म्हणजे त्याच्यावरचे जे रेषा असतात, म्हणजे धागे असतात त्याच्यावर, तर ते निघून जातात आणि क्लीन होतात ते. आणि खिसणीने गाजर खिसून घ्यायचे छान प्रकारे, जसे व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्याप्रमाणे. चला तर आता गाजर खिसून झाले आपले, तुम्ही पाहू शकता. आता गाजरचा हलवा बनवायला चालू करूया. त्याच्या पहिले आपण जे ड्रायफ्रूट्स आपण वापरणार आहे ते घ्यायचे. मी घेतले आहे, काजू घेतले आहे आणि बदाम घेतले आहे. बदामला असे अडकित्तेच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने बारीक कट करून घ्यायचे, किंवा तुम्ही अख्खे बदाम पण टाकू शकता. पण असे कट करून घेतल्याने त्याचं चांगलं म्हणजे आपण प्रत्येक घासामध्ये ते पीसेस येतात तर छान लागते. आणि याच्यामध्येच आपण 5-6 हिरवी विलायची घेणार आहे, ते पूर्ण सोलून घ्यायची. याने फ्लेवर खूप छान येतो हलव्याचा. तर हे सोलून घ्यायचं आणि यामध्ये टाकायची आपण साखर. आणि साखर टाकल्याने कसं होते, ती विलायची बारीक होते, नाहीतर ती विलायची बारीक आपण होत नाही आपली. त्याच्यामध्ये समजा तुम्ही साखर टाकली विलायची बारीक करताना, ते विलायची खूप छान बारीक होते. ही टीप आहे, खूप छान होते. या प्रकारे तुम्ही करून पहा, तुम्हाला रिझल्ट दिसणारच. चला तर गॅस पेटवूया आणि कढई चढवूया. त्याच्यामध्ये वापरणार आहे 3 चम्मच मोठ्या आकाराचे तूप टाकणार आहे. आणि हा जो खिसलेला गाजर होता तो टाकायचा आणि छान भाजून घ्यायचा तुपामध्ये. ही स्टेप एकदम महत्त्वाची आहे. तुपामध्ये गाजर छान प्रकारे भाजला गेले पाहिजे. किमान 5 मिनटं तरी गाजर हा भाजायचा, म्हणजे तो गाजर सॉफ्ट पण होतो आणि टेस्ट आणखी इम्प्रूव्ह होते आपल्या हलव्याची. एकदम छान प्रकारे भाजून घ्यायचा पहिले 5 मिनटं. फ्रेंड्स, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर यामध्येच आपण वापरणार आहे दीड वाटी, म्हणजे 1 वाटी फुल आणि अर्धा वाटी साखर वापरणार आहे. ती पण याच्यात टाकून घेऊया. खालीवर करायचं, 2 मिनटासाठी भाजून घ्यायचं याच्यासोबत पण खालीवर करून. आणि याचमध्ये आपण वापरणार आहे दूध. आपण याच्यामध्ये पाणी वापरणार नाही, याच्यामध्ये दूधच वापरायचे, म्हणजे दुधाने आणखी छान फ्लेवर येतो आणि शिजायला पण मदत होते. आपला गाजरचा हलवा एकदम छान होतो. दूध वापरायचं आणि दूध टाकल्यावर सुद्धा हा किमान 10 मिनटं शिजायला लागतो. पहा, आपला गाजरचा हलवा शिजला गेला आहे, छान प्रकारे दिसत आहे तुम्हाला. एकदम सॉफ्ट झाला आहे तो, आणि जो गाजराचं प्रमाण होतं ते कमी झालं आहे, म्हणजे आपला गाजरचा हलवा शिजला आहे. जी विलायची जी पूड होती आपण बारीक केली होती ती टाकून घ्यायची याच्यामध्ये. यामध्येच आपण आपण हे केलं होतं काय, ड्रायफ्रूट्स पण टाकून घ्यायचे. आपला गाजरचा हलवा एकदम रेडी आहे. गरमागरम हा सर्व करायचा, एकदम टेस्टी बनतो. तुम्ही हासा गाजरचा हलवा बनवून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा गरम करून खाऊ शकता. एकदम टेस्टी बनतो हा गाजरचा हलवा. आणि ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आवडतात ते सुद्धा टाकू शकता. चला तर या गाजरचा हलवा खायला एकदम टेस्टी झाला आहे. आणि आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे, तर तुम्ही ऑर्डर करू शकता. नाशिकमध्ये असाल तर एकदा ऑर्डर नक्की करून पहा. पुढे मी कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड केला आहे. चला तर या विंटर स्पेशल गाजरचा हलवा खायला, एकदम टेस्टी आणि गोड खायला या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाबद्दल धन्यवाद. असंच व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.